मी डॉक्टर रुपाली गुलालकरी, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शांतीलालजी मुथा यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आजचा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण सर्वजण रसायनशास्त्र विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी वनराई हा प्रोजेक्ट बघण्यासाठी पाहण्यासाठी आलेलो आहोत। हा प्रोजेक्ट माननीय चंद्रकांत वारघडे सर यांचा आहे। त्यात 1 कोटी झाडे लावण्याचा संकल्प सोडलेला आहे। खरं तर हा लाईफ सेव्हिंग प्रोजेक्ट आहे। याच्यामुळं जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्यावर सोल्युशन निघणार आहे। सरांना मनापासून मी या प्रोजेक्टला धन्यवाद देते आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गायकवाड सर यांनी ह्या कार्यक्रमाला परवानगी दिली त्याबद्दल रसायनशास्त्र विभागाकडून त्यांचे आभार। नमस्कार, मी चंद्रकांत वारघडे। या ठिकाणी आज ज्यांच्याकडून खऱ्या अर्थानं समाजसेवा काय असते ती उद्या महाराष्ट्राने उद्या भारताने पाहिली ते या भारतीय जन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शांतीलालजी मुथा यांचा 17वा वाढदिवस। त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज भारतीय जन संघटनेच्या विद्यालयाचे जे सर्व कर्मचारी प्राचार्य आलेत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उत्सर्जन केलं। प्रथमतः या ठिकाणी या बकुरी देवराई वनराई प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला झाडं लावण्याची गरज काय त्या ठिकाणी ज्या वेळेला ते मला समजलं की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे। मी पूर्वी राजकारणामध्ये पण काम करायचो किंवा समाजकारणात पण काम करायचो, लोकांची कामं केली, लोकांना काय त्याचं महत्व माहीत नव्हतं। पण विचार केला की आपण नक्की काय केलं पाहिजे। 22 मार्चला माझा वाढदिवस असतो, 2017ला मी ठेवलं आपण वेगळं काहीतरी करायचं आणि 5-10 पोरी 10-5 लोकांना बरोबर घेऊन काम सुरू केलं। पहिल्या वर्षी मी 5,000 झाडं लावली। 1 वर्षभर लोक बरोबर, दुसऱ्या वर्षी सगळी लोक निघून गेली, मी एकटाच राहिलो। परंतु मी काम सोडलं नाही। आपल्याला झाड का लावायचे की आता आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली, तुमच्या ऋतुमानामध्ये बदल झालाय, पाऊस वेळेवर पडत नाही। याचं एकच कारण आहे की झाडं लावले पाहिजे आणि झाडं आम्ही प्रत्येकाने लावले पाहिजे। कारण आपण जर झाडं लावली नाही तर पुढच्या पिढीला ऑक्सिजन मिळणार नाही आणि ऑक्सिजन पुढच्या पिढीला तडफडून मारावं लागून। त्यामुळे प्रत्येकाने आता तुम्ही सगळे विद्यालयातले तुम्ही शिक्षक आहात, प्रत्येक मुलाला तुम्ही एक टार्गेट द्या, तू 1-2 झाडं लाव, 5 झाडं लाव। त्या झाडाच्या संदर्भामध्ये त्यांनी झाडं मोठी केलेली दाखवायची, त्याला आपण काहीतरी त्याच्या संदर्भामधले एखादं ट्रॉफी एखादं बक्षीस असं काही देऊया। हे तुम्ही आम्हालाच राहून सरकारच्या भरोश्यावर राहून हे होणार नाही। त्यामुळे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला झाडं लावावं लागणार आहे। आपण जर 1 वडाचं झाड लावलं, एकच वडाचं झाड समजा तुम्हाला 1 वडाचं झाड लावलं ते झाड 10 वर्षांनी 10,000 लिटर पाणी स्टोअर करतं। एका वडाच्या झाडामुळे 1000-500 लोकांना ऑक्सिजन मिळतो, एका वडाच्या झाडामुळे 2-3 पक्ष्यांना खायला मिळतं। त्यामुळे एवढं मोठं काम आपण तुम्ही आज जी झाडं लावली ती झाडं तुमच्या कामामध्ये 200-500 वर्ष जिवंत राहणारी झाडं आहेत। त्यामुळे तुमच्या काळामध्ये 100-200 वर्ष आपण लोकांच्या कामाला येऊ, पक्षीच्या कामाला येऊ, जमिनीच्या कामाला येऊ, धरतीच्या कामाला येऊ, असं काहीतरी काम वेगळं करावं। तुम्ही आज या ठिकाणी आला, या ठिकाणी मला 1 कोटी झाडं लावायचा संकल्प आहे माझा आणि 100 कोटी लिटर वाहून जाणारं पाणी जमिनीत जिरवायचे। यावर्षी मी साधारण 2 कोटी लिटर पाणी जमिनीत जिरवण्यासाठी यावर्षी मी सक्सेस झालोय। हे साधारण 1 कोटी लिटर पाणी आणि वरती मी 1000 चर घेतलेले आहेत, समांतर चर 10 फूट रुंद, 2 फूट रुंद आणि 2.5 फूट खोल असे। त्यामध्ये पण यावर्षी भरपूर पाणी जिरतंय। जे पाणी पडतंय त्याचं कारण तेच आहे, या ठिकाणी मी जे पाणी जिरवलंय ना ते सगळं पाणी या ठिकाणी आता जुरून या तलावामध्ये येते। खालती या भागामध्ये बकुरी गावामधल्या एकाही शेतकऱ्याला किंवा एका कुटुंबाला पाणी विकत घ्यावं लागलं नाही अशा प्रकारचा माझा संकल्प आहे। 2 वर्षामध्ये त्या पद्धतीने मी या डोंगरावरती काम करणार आहे। आपले 200 एकर गायरन, 200 एकर फॉरेस्ट, 400 एकर झाडं लावायची आहेत। त्या ठिकाणी आपल्या संघटनेमधून आपण महिन्याभरातून 100-50 पोरं जर दिली। आता काम काय आहे माझ्याकडं, मी यावर्षी झाडं स्वतः तयार करतोय। मला यावर्षी 50,000 झाडं तयार करायचं, प्रत्येक मुलांनी 5 जरी झाडं तयार केली तरी आपल्याला आठवड्या महिन्यामध्ये 1000-500 झाडं तयार होतील। आपण सर्व या ठिकाणी आलात, मी आपलं या ठिकाणी त्या बकुरी देवराई वनराई प्रकल्पाच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो, धन्यवाद देतो, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। नमस्ते। आदरणीय भारतीय जैन संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जैन संघटना, रसायनशास्त्र विभाग, महाविद्यालय व सर्वांनी मिळून या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित केला। खरोखरच चंद्रकांत वारघडे यांनी उभा केलेला वनराई प्रकल्प पाहिल्यानंतर खूप मोठा आनंद होतो आणि भविष्याचं खूप मोठं नियोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। आपल्याला असणारी ऑक्सिजनची गरज, पाण्याची गरज बघता हा उपक्रम खूप प्रस्तुत उपक्रम आहे आणि त्यांच्या माध्यमातून
आणि सर्व आदरणीय प्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने आज यांनी वृक्षारोपण केलेलं आहे. अशीच मदत वारगड्यांना नेहमी महाविद्यालय, विद्यालय आणि BGSच्या त्याच्याकडनं मिळत राहू. धन्यवाद. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, पाणी अडवा, पाणी अडवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर.